लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आणि जीवा झोपले असतात। त्यावेळेस आता नंदिनीने ठरवलेलं असतं की जीवा नक्की काय करतात ते शोधून काढायचं। तर आता जीवा उठतो आणि बाहेर जायला निघालेला असतो रात्रीचं, पण आता नंदिनीने दरवाजालाच घुंगरू बांधल्यामुळे त्याचा आवाज येतो तो बाहेर जाताना। जीवा मात्र हळूच चोरून आता बाहेर चाललेला असतो, तर नंदिनी सुद्धा लगेच त्याच्या पाठीमागे जायला निघते आणि दोघेही आता पुढे पुढे जात असतात। मग जीवा आता अडगळीच्या रूम मध्ये जातो, जिथे पाळणा ठेवला होता तिथे जातो। नंदिनी म्हणत असते की नाही, आज शोधूनच काढायचं की नक्की ह्यांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे। तर आता जीवा त्या पाळण्याच्या जवळ जातो आणि त्या पाळण्यामध्ये एक बाहुली ठेवलेली असते आणि तो आता अंगाई गात असतो आणि हे पाहून नंदिनीला मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे। तिला खूप वाईट सुद्धा वाटत आहे जीवाची अशी अवस्था झालेली पाहून। तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्य आणि पार्थ सुद्धा आता झोपण्यासाठी गेलेले असतात। तर काव्या पार्थवरती आता रुसलेली असते, ती बोलतच नसते, खूप चिडलेली असते। तर पार्थ म्हणत असतो की प्लीज काव्या, ह्या बर्फासारखं तुम्ही कधी गार होणार आहे, कधी थंड होणार आहे आणि मला माफ करणार आहे। त्यावेळेस काव्या म्हणत असते की आधी चुका करायच्या आणि नंतर माफी मागायची, एवढंच जमतं तुम्हाला। त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की प्लीज काव्या माफ करा ना। मग जो त्याने बर्फ भरून बाऊल आणलेला असतो तो आता बाऊल घेते काव्या आणि त्याच्याच डोक्यावरती टाकते आणि झोपून जाते। पार्थला मात्र काहीच कळत नाही की आता काव्याचा राग कसा घालवायचा। तर चला प्रेक्षकांनो, हा छोटासा प्रोमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।